भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र काही दिवसांपासून ठिकठिकाणी नालीमध्ये नळ योजनेचे पाईपलाईन फुटलेले आहेत। त्या फुटलेल्या पाईपलाईन मधून कधी दूषित पाणी तर कधी नारू सारखे सदृश्य नळाद्वारे पाण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मुरमाडी गावाची लोकसंख्या जवळपास 2000च्या आसपास आहे। गावामध्ये शासकीय विहीर व हातपंप आहेत। मात्र पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक नळ योजनेच्या पाण्याच्या भरोश्यावर अवलंबून असतात। मात्र पिण्याच्या पाण्याच्या नळामधून नारूसारखे सदृश्य पाण्यात येत आहेत। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एक नारूसारखे सदृश्य पिण्याच्या पाण्याच्या नळातून आले आहे। याची माहिती पंचायत समिती लाखांदूर व आरोग्य विभाग यांना देण्यात आली होती। मात्र आरोग्य विभागाचे अधिकारी गावात येऊन धातूर मातूर चौकशी करून व ग्रामपंचायतला काही सूचना सांगून गेले। मात्र पुन्हा 8 दिवसांनी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास 3 नारू सारखे पिण्याच्या पाण्याच्या नळातून आल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। हा पाणी पिण्यायोग्य नसताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहेत। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। तरी ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेचे हित लक्षात घेता त्वरित यावर उपाययोजना करण्याची मागणी मुरमाडी वासियांनी केली आहे।